सर्वांना नमस्कार। आज नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे। पहिल्या दिवशी आपल्या जिजाऊच्या सर्व कार्यकर्त्यांनी एक संकल्प करणे गरजेचे आहे का आपल्याला समाजाचं जे चांगलं करायचं आहे त्याच्यामध्ये एक खारीचा वाटा आपल्याला प्रत्येकाला त्यामध्ये टाकायचा आहे। आता आपल्या जिजाऊच्या तलासरीपासून मोखाड्यापासून सावंतवाडीपर्यंत ज्या स्पर्धा परीक्षा वाचनालय आहेत त्या वाचनालयामध्ये जास्तीत जास्त आपल्या समाजातील विद्यार्थी कसे अभ्यासाला जातील, कसे अभ्यास करून पुढे अधिकारी होतील, त्यासाठी प्रत्येकाने एक तरी विद्यार्थी चांगला समाजातील निवडून, गरीब होतकरू हुशार विद्यार्थी निवडून त्याला अभ्यासिकेमध्ये पाठवलं पाहिजे। आपल्या पूर्ण कोकणभर 30 पोलीस अकॅडमी आहेत जिथे 100% मोफत असून यशाची 100% गॅरंटी आहे। त्या पोलीस अकॅडमीमध्ये आपल्या गावातील शाखा प्रमुखांनी किंवा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्येक गावातील 10वी 12वी झालेली जी मुलं असतील ती तिथे त्याच्यामध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांचा प्रवेश घेऊन त्यांनी एका वर्षामध्ये पोलीस कसे होतील किंवा गट क आणि ड च्या परीक्षेची तयारी चालू आहे त्यामध्ये गट क व ड मध्ये कसे नोकरीला लागतील असा आपण प्रत्येकाने संकल्प करायचा आहे। आपल्या संस्थेच्या 8 CBSE स्कूल आहेत। प्रत्येक CBSE स्कूलवरती गुणवत्तेचं शिक्षण दिलं जातं। विशेषतः जव्हार, मोखाडा, विक्रमगड या आदिवासी पट्ट्यामध्ये जोपर्यंत आदिवासी माणूस उच्च शिक्षण घेत नाही तोपर्यंत समाजाची गरिबी जाणार नाही। जे कुपोषणाचा विषय मोठा आहे, रोजगाराचा प्रश्न खूप मोठा आहे, आरोग्याची दुरावस्था आहे, या सगळ्या दुरावस्था दूर करण्यासाठी शिक्षण हे खूप महत्त्वाचं गरज आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे। तर त्या दृष्टीने चांगली होतकरू मुलं, ज्याला आई वडील नसलेली मुलं, ज्याला वडील नसलेली मुलं, ही सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहिलं पाहिजे। आपल्या संस्थेमध्ये झडपोलीला इयत्ता 9वी पासून JEE नीट क्लासेसची व्यवस्था केलेली आहे। या क्लासेससाठी आपल्याला आपल्या गावातील जी हुशार विद्यार्थी आहेत 8वी नंतर ते 9वीला तिथे गेले पाहिजेत। ज्याला डॉक्टर बनायचं आहे त्याला 100% डॉक्टर बनवण्यासाठी 9वी 10वी 11वी 12वी 4 वर्ष नीटचे क्लासेस केल्यानंतर एकदम तज्ञ प्राध्यापक आहेत, IIT झालेले प्राध्यापक, त्याच्यामुळे सक्सेस होऊन विद्यार्थी सातत्याने नीट परीक्षा होऊन किमान 40 विद्यार्थी आपल्याला MBBS ला पाठवायचे आहेत। आपल्याला विद्यार्थी ITI ला पण गेले पाहिजेत परंतु IIT लाही आपले विद्यार्थी गेले पाहिजेत। त्या दृष्टीने इयत्ता 9वी पासून झडपोलीला JEE चे क्लासेस सुरू केलेले आहेत। ज्याप्रमाणे ज्या गरिबांच्या मुलांनाही IIT ला आपल्याला पाठवायचे, IIT ला जाऊन तो जेव्हा उच्च शिक्षण घेईल, IIM करेल, तेव्हा चांगल्या प्रकारच्या पैशाच्या त्यांना नोकऱ्या मिळून इंजिनिअरिंग करून चांगल्या पैशाच्या नोकऱ्या होऊन ते किंवा व्यवसायात ते पडतील तर त्यावेळेस तो व्यवसाय अत्यंत सक्सेस होणार आहे। तर प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे एक तरी विद्यार्थी मला शिकवायचा आहे आपल्या जिजाऊ मार्फत का तो IIT झाला पाहिजे तरच माझं जीवन सार्थक होईल। आपल्या संस्थेमार्फत मनोर, जव्हार, विक्रमगड, खानिवली, पाचमाड, ठाणे, भिवंडी आणि कल्याण किंवा इतर विविध भागात अभ्यासिका चालवल्या जातात जिथे गरिबांच्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं जातं। त्यामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी गरिबांचे पाठवा का श्रीमंतांचे मुलं जन्मल्यापासून त्यांच्याकडे क्लासेस असतात। मग आपला विद्यार्थी कुठे कमी पडता कामा नये, त्या दृष्टीने डहाणूलाही क्लासेस आहेत की जिथे जिथे आपले क्लासेस आहेत, जिथे जिथे अभ्यासिका आहेत तिथे गरिबांची मुलं पाठवून त्यांनाही चांगलं शिक्षण देण्याचं काम आपण करू, जेणेकरून गरिबांचा मुलगा शिकेल तेव्हाच या देशाची गरिबी आणि श्रीमंती यातील दरी दूर होणार आहे। आपल्याला आरोग्याची काळजी समाजाची घ्यायची। शासन करतंय किंवा शासन करेल याची वाट न पाहता आपली ड्युटी आहे का या कोकणातील 5 जिल्ह्यातील गोरगरीब माणसाला आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजेत। कुठलीही माता, कुठलाही भाऊ, कुठलाही बच्चू का ज्याच्याकडे पैसे नाही म्हणून उपचारासाठी घरी राहून तो आजाराने मृत्यू पावता कामा नये। तो पावला तर आपल्या जीवनाला काही अर्थ नाही। आपलं लक्ष एक युद्धावरचा जसा सैनिक असतो त्याप्रमाणे आपलं लक्ष आपल्या गावामध्ये राहिलं पाहिजे। जो पीडित आहे, ज्याला कुठेही डोळ्याचं ऑपरेशन असलं तर डोळ्यासाठीही आपल्याकडे व्यवस्था आहे, तर पार कॅन्सरपर्यंत डायलिसिसपर्यंत सगळे NICU पासून सर्व ICU पासून सर्व व्यवस्था आपल्या रुग्णालयामध्ये आहे। आपण आता पाहिलं असेल 8 दिवसापूर्वी एक 60 वर्षाच्या आजीच्या पोटातनं 6 किलो वजनाची गाठ काढण्यात आली कॅन्सरची। म्हणजे सगळ्या गोष्टी पॉझिटिव्हली घेऊन डॉक्टर्स लोक जे काम करतायत त्या दृष्टीने आपल्याला जास्तीत जास्त रुग्ण तिथं पाठवावे लागतील। ज्या रुग्णांना उद्या पैसे नाहीत त्यांना पूर्ण बरं करण्याचं काम आपला जिजाऊ करेल, त्यासाठीही आपण प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे आहे। महिला भगिनींसाठी गावोगावी आपण मेहंदी क्लासेस, जेवण बनवण्याचे क्लासेस, हातगाडी देतोय, पिठाई चक्की देतोय, शिलाई मशीन देतोय, अगरबत्ती बनवण्याचे क्लासेस देतोय, साबण बनवण्याचे, शॅम्पू बनवण्याचे, फिनेल बनवण्याचे, या सगळ्या गोष्टींमध्ये जास्तीत जास्त भगिनींनाही सहभागी करून घ्या। आपल्याला
प्रत्येक माणूस काय करोडपती झाला पाहिजे, 2 करोड कमावले पाहिजे अशी आपली अपेक्षा नाही जिजाऊची, पण निदान 25-50 हजार रुपये तरी प्रत्येक कुटुंबाला आलं पाहिजे. आपल्या संस्थेचं अंध व मतिमंद शाळा आहे. समाजामध्ये जे गरीब लोक आहेत, ज्यांच्याकडे अंध व मतिमंद मुलं आहेत, तर त्यांना चांगलं शिक्षण देण्याचं काम आपली संस्था करते. त्यामध्ये आपण जास्तीत जास्त विद्यार्थी पाठवावे. ज्यांना वह्या वाटप, झाडं वाटप, जे आपण उपक्रम केलेले आहेत आरोग्य, त्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत हा मेसेज तुम्ही पोहोचवा आणि समाजाला एक चांगलं आरोग्य देण्याचं काम, विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण देण्याचं काम, चांगले प्रशासनाला ओरडण्यापेक्षा, त्यांच्या नावाने बोंबा मारण्यापेक्षा प्रशासनातील आपले अधिकारी झाले पाहिजे, आपले लोक गेली पाहिजेत. त्या दृष्टी आजच्या दिवशी आपण सर्वजण संकल्प करूया. आपल्याला समाज एक सदृढ समाज बनवायचा आहे, भ्रष्टाचारमुक्त भारत करायचं आहे, निपक्षपणे काम करणारा भारत करायचा आहे. का कुठल्याही पदावर जेव्हा निवडणूक लढवल्यानंतर त्या लोकप्रतिनिधी हा संपूर्ण समाजाचा असतो. त्यांनी जात पात धर्म पक्ष विसरून त्यांनी काम करणं अभिप्रेत असते. असे लोकप्रतिनिधी आपल्याला घडवायचे. त्यासाठी आपण सर्वांनी चांगलं काम करूया, चांगला विचार करूया, एक दिलाने काम करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.